नमस्कार. आज एक मैदान झालं कारखेलमध्ये आणि चांगलं टफ मैदान झालं आणि त्या असली टफ मैदानच होण्याचं गरजेचं आहे. कारण की कसं होतंय, आपण सगळे मोठमोठ्या बैलांचा खेळ बघतो, परंतु चिलीपिलींचा पण खेळ बघितला पाहिजे. त्या चिलीपिलींच्या खेळातूनच स्टार निर्माण होतात. आणि नक्कीच आज एक मैदान झालं. त्या मैदानामध्ये आज टोटल 8 गाड्या पळाल्या आणि त्या 8 गाड्यांच्या मध्ये एक आटी आणि तटीच्या लढती झाल्या आणि सुरुवातीपासूनच वर्चस्व राहिलं सगळ्या, म्हणजे आत्ताच्या फायनलला गाड्या राहिलेत त्या गाड्यांचं. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये टोटल 8 गाड्या विजय झालेल्या आहेत. 8 गाड्यामध्ये विजय झालेल्या टोटल गाड्यामध्ये 8वा क्रमांक कोणत्या गाडीचा आला ते आपण आत्ता सांगतोय. दैवत गोवेकर यांचा राजा आणि ओमकार ही एक जोडी पळाली. एक चांगला एक टॉपची जोडी म्हणा, की कारण सगळ्यांना माहीत आहे तो राजा जो आहे दैवत गोवेकर यांचा, की त्या बैलानं आता प्रथमच पळतोय बरं का या मैदानामध्ये. आणि त्या मैदानामध्ये त्यानं दाखवून दिले की दैवत गोवेकर यांच्याकडे ज्यावेळेस खोंड येतो पळायला त्यावेळेस कसा पळतो की सगळ्यांना माहीत आहे. आणि नक्कीच त्याच्यासोबत ओमकार पळाला छत्रपती संभाजीनगरचा. हे गाडी आजच्या 8व्या क्रमांकाची मानकरी होते गट. तसेच 7 क्रमांकाचा मानकरी फायनलला गुलालामध्ये राहिलेली गाडी बटलर आणि बाजी. सगळ्यांना माहीत आहे बटलर आणि बाजी काय पळालेत, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे जो बाजी पुशेगावच्या मैदानामध्ये पळतो आणि आत्ता मोठा जो बाजी आहे करंजे पुलकरांचा बाजी, त्याच दावणीतला तो छोटा बाजी आहे. आणि त्या बाजी आणि बटलरनं या मैदानामध्ये 7वा क्रमांक पटकावलेला आहे. 6 नंबर पटकावलेला आहे सर्किट आणि सुंदरनं. आता सर्किट आणि सुंदर नक्कीच सगळ्यांना माहीत आहे किरण शेठ वाघ यांचा महाराष्ट्र केसरी सुंदरू, तसेच सोन्या भाऊ यांचा आदत किंग सर्किट. काय तोंडाला निकाल घेतोच त्या सर्किटनं दाखवले सेमीलाच की काय पळायला सर्किट. नक्कीच तो जर एक टॉपच्या बैलामध्ये पळाला ना, कारण की ज्या आदतची मैदान होत्या त्या आदतच्या मैदानामध्ये तो चांगला पळतोय, चांगला पळाय आणि दोन्ही खांदी पळतोय बैल. बघूया. तसेच सेमी क्रमांक 5 मध्ये एक सुंदर आणि मथुर राहुल पाटील यांची एक नवीन खरेदी म्हणा तुम्ही, किंवा त्यांच्या पार्टनरशिप मधील एक बैल मथुर सगळ्यांनाच एक आकर्षित पडले. कारण की कोरेश्वर प्रसन्न सुंदर फॅनसूप कारखेल छोट्या ड्रायव्हर माळेगावकर सुंदर जो आहे तो कारखेल इथलाच आहे सुंदर. आणि त्याच्यासोबत पळाला मथुर राहुल दादा यांचा. खरंच एक कोणालाच वाटलं नव्हतं की राहुल दादांचं नाव या मैदानामध्ये येईल आणि त्यांच्या नावाने एक बैल पळेल. काय कमाल झाली आज मैदानामध्ये, चांगलंच मैदान झालं बरं का. ते आज या मैदानामध्ये 5म क्रमांकाचे मानकरी ठरले. 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरले गुरु आणि एलपीची जोडी. सुंदर गाडी पाहिली बरं का. बेगराई माता प्रसन्न संदीप दादा हरपळे फुरसंगी, तसेच फुरसंगीकरांचा गुरुभाई राहुलभाई खांडेकर यांचा एलपी. काय फुरसंगीकरांचा चांगला बैल पळतोय बरं का, कारण की त्यांची खूप बैल आहेत. तो बैजा बी तुम्हाला माहिती आहे आधीचा फुरसंगीकरांचा बैजा खूप छान पळतोय, सुरेख पळतोय. नक्कीच आज गुरु आणि एलपी 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरले या मैदानात कारखेलच्या. 3य क्रमांकाचे मानकरी ठरले बुलेट आणि हौशा ही जोडी. आणि 2 नंबरला फायर शेट आणि नांदेड सिटीचा भारत. सगळ्यांना माहिती आहे नांदेड सिटीचा भारत जो आहे तो ओपनच्या मैदानामध्ये टॉपच्या बैलांच्या मध्ये पळतो. आणि आत्ताच मागे एक मैदान झालं गर्निकीच्या राजासोबत त्याचा पैरा होता, परंतु ती गाडी गट निघाला, परंतु सेमीला बाहेर गेली कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात. परंतु असू त्या खेळात हार जीत असल्याशिवाय सुद्धा मजा येत नाहीये नक्कीच. आणि 1 नंबरचा मानकरी झाला बघा सुंदर आणि अर्जुन. एक मथुरा फार्म उर्मिलाताई गायकवाड यांच्याकडे 2 टॉपचे हिरे आहेत. एक अनमोल हिरे, एक कंदूरचा राजा आणि एक अर्जुन. अर्जुन तुम्हाला बघितलं 1 वर्ष होऊन झालं त्यांच्याकडेच आहे, परंतु बघा कसली पारख त्यांना की त्यांची जाईल त्या मैदानामध्ये. अर्जुन कंदूरचा राजा गुलालामध्ये राहतोय, त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये पोहोचवतोय.
आणि अर्जुननं पुन्हा एकदा दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की त्यांच्या नावासाठी उर्मिलाताईंच्या नावासाठी संबंध महाराष्ट्रात तो पाळणार आणि त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रात करणार. हे होते आज कारखेल मैदानामधील टॉपचे 8 विजेते बैलगाडी मालक आणि ते बैल आणि ड्रायव्हर. नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.